नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट झाली। देवेंद्र फडणवीस यांचा काल वाढदिवस असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। याआधी काल सह्याद्री अतिथी गृहावर मुख्यमंत्री आणि शरद पवारांची बैठक झाली। शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबतची अधिकृत माहिती समोर आली आहे। या भेटीत जलसंपदा, दुधाचे दर आणि साखर कारखान्याचे काही प्रलंबित दूध संकलन, कृषी आणि पाणी प्रश्न यासह अनेक विषयांवर चर्चा झाली। याशिवाय या दोन्ही नेत्यांमध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या संघर्षावरही चर्चा झाल्याचं बोललं जातंय। मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत। त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे। उच्च शिक्षण तसंच व्यावसायिक शिक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे। 2024 आणि 25 या वर्षाकरता जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट सरकारने वाढली आहे। अर्ज केल्यापासून 6 महिन्यांपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयामुळे कुणबी प्रमाणपत्र सादर करण्यास मराठा समाजातील विद्यार्थ्यांना 6 महिन्यांचा कालावधी मिळणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांपैकी हे देखील एक मागणी होती। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।